माझं वाचन मी करणार आहे. तत्पूर्वी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे बंधू आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रमजी काळे, आत्ताच मार्गदर्शन करून गेलेले सचिन भाऊ साठे, मी सर्व मान्यवरांचं नाव सविस्तर घेऊन बोलणार आहे. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण थोडा वेळ, कारण 5 वाजता सभा सुरू होती तेव्हापासून आपण थांबलात, परंतु अजितदादा पवारांचं विमान हे अमरावतीहून उडालं नसल्यामुळं आदरणीय दादा या सभेला येऊ शकले नाही. परंतु आदरणीय दादा या ठिकाणी लाईव्ह आपल्याला असं मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी, माझं भाषण आणि माझ्यानंतर हेमंत पाटलांचं भाषण होईल, माझ्या अगोदर होईल, त्याच्यानंतर माझं भाषण होईल. तत्पूर्वी मी आदरणीय अजितदादा आपले राष्ट्रीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. या ठिकाणी आमचे भाचे स्वप्नील पाटील लुंगारे, साहेबरावजी काळे, शंकररावजी गोरबान या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्यंकटरावजी गायकवाड यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानानं वागवल्या जाईल, तुमचा सन्मान केला जाईल एवढ्या ठिकाणी सांगून थांबतो. धन्यवाद. थोडा बसा बसा. मला माहिती आहे की खूप वेळ झालाय, आपण दादाची प्रतीक्षा करताय हे पण माहिती आहे. हा दादा आले, 2 मिनिटं बसा. सर्व आदरणीय दादा आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करते. संघाची जी प्रचाराची सभा आयोजित केलेली होती येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, परंतु मला अतिशय मनाला दुःख होत आहे की मी तिथं पोहोचायला पाहिजे होतं, परंतु आज सूर्यास्त लवकर झाल्यामुळे विमान काही उडू शकलं नाही. तर नाईट लँडिंग नव्हती आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा तिथं तमाम बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींच्या पुढं आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढं, सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या पुढं दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने उद्याच्या 20 तारखेला महाराष्ट्राची सूत्र 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातात द्यायची, हा महत्वाचा निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार या नात्याने आम्ही माजी खासदार प्रतापराव चिखलीकर साहेबांना उमेदवारी दिलेली आहे. ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना आणि आमचे आरपीआय वगैरे घटक पक्षांचे उमेदवार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागे आपल्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व प्रतापराव चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी नांदेडचे खासदार म्हणून पण लोकसभेमध्ये त्यांनी त्या भागाचं प्रतिनिधित्व केलं. मला आपल्याला सगळ्यांना एक सांगायचं आहे की आम्ही यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना, मग ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, ती आमच्या शेतकऱ्यांच्या करता 1,500 रुपये महिना द्यायची. आमच्या तमाम शेतकऱ्यांना आमच्या मनात बरेच दिवस होतं की 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या वीज पंपाचं बिल माफ करायचं, तो निर्णय असेल. त्याचबरोबर आम्ही 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा दरवर्षाला निर्णय घेतलेला, तो निर्णय असेल. दुधाचे दर हे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना परवडेना, त्याच्यामुळे त्या प्रत्येक लिटरला सप्टेंबर 1 पर्यंत 5 रुपये अनुदान आणि ऑक्टोबर पासून ते 7 रुपये केलं.
अशा प्रकारे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी चालवतोय. आम्ही या योजना दिल्या त्याच्याबद्दल सगळ्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली. आम्ही तरुण तरुणींच्या करता स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला. त्यांना 6-6 महिन्याचे कोर्स देऊन सरकारचं सर्टिफिकेट आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000, 8,000, 10,000 अशा प्रकारचा स्टायपंड देणार आहोत की जेणेकरून त्यांना अनुभव यावा आणि अनुभव आल्यानंतर त्यांनी स्वतःचा तरी तो व्यवसाय सुरू करावा किंवा त्या कंपनीमध्ये तरी त्यांना त्या ठिकाणी काम मिळावं. अशा अनेक प्रकारच्या योजना मतदार बंधू भगिनींनो या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय. आमच्या लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी अतिशय विरोध केला. बंद करण्याच्या करता कोर्टात गेले. स्वतः सरकारमध्ये असताना त्यांनी कधी अशा योजना दिल्या नाही. मात्र आम्ही तिघांनी प्रयत्न करून या योजना दिल्या. त्या माझ्या बहिणींच्या मध्ये अतिशय लोकप्रिय झाल्या. माझ्या मायमुलींच्या मध्ये अतिशय लोकप्रिय झाल्या आणि त्याच्यामुळं या विरोधकांचे धाबे दणाणले आणि त्याच्याकरता त्यांनी कुठल्याही टोकाला जाण्याची भूमिका स्वीकारली. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यातले प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद आमचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या मध्ये निश्चितपणे आहे. पण मी तुम्हाला अजून एक सांगेन की उद्याच्या काळामध्ये आज जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार येणार अशा प्रकारचा सर्वे पुढे आलेला आहे आणि आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ह्या प्रतापराव चिखलीकर साहेब ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात तिथं विकास कामाला मी स्वतः शब्द देतो, मी शब्दाचा पक्का आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि खात्री मी माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना देतो. आम्ही कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण त्या ठिकाणी केलेलं नाहीये. त्याची पण आठवण आपण सगळ्यांनी ठेवा. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आम्हाला सर्वच समाजांना पुढे बरोबर घेऊन जायचंय. आम्ही मुस्लिम समाजाबद्दल देखील खूप चांगले योजना आणल्या, त्याला निधी दिला. अल्पसंख्याक विभागाच्या करता देखील भरीव अशा प्रकारे 1,000 कोटीची तरतूद केली. मौलाना आझाद महामंडळाला 1,000 कोटी भागभांडवल केलं आणि जे काही कर्ज आमच्या मुस्लिम बंधू भगिनींना दिलं जातं त्याची 500 कोटी रुपयांची गॅरंटी आम्ही सरकारची दिली. सांगायचं तात्पर्य आम्ही बोलतो तसं वागतो. पण म्हणून मतदार बंधू भगिनींना खरं तर मला तिथे येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटून या गोष्टी सांगायच्या होत्या. आम्ही लोक शेतकरी आहोत, त्याच्यावर शेतकऱ्यांच्या समस्या आम्हाला माहिती आहे. कांदा निर्यात बंदी आम्ही उठवलेली आहे. आपल्याला आधारभूत किंमत चांगली मिळवून देण्याच्या करता आम्ही पंतप्रधानांशी बोलू शकतो. आम्ही जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान त्यांच्याशी आपण बोलू शकतो. या सगळ्यांच्या आणि प्रतापराव चिखलीकर साहेब मागे खासदार असल्यामुळं त्यांच्याही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नितीन गडकरी साहेब असतील, पियुष गोयलजी असतील, या सगळ्यांच्याकडनं आपली जी केंद्रातली कामं असतील ती पण करून केंद्राचा पण निधी माझ्या लोहा कांदार विधानसभा मतदारसंघाच्या करता आम्ही आणू आणि महाराष्ट्राचा निधी देखील देण्याच्या बाबतीमध्ये मी कुठं कमी पडणार नाही. यावेळेस तर मी जे आपल्या विचाराचे आमदार होते सत्तेमधले त्यांना त्यांच्या मतदारसंघात 3-3 हजार कोटी रुपयाचा निधी 5 वर्षामध्ये देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुमच्याकडे जो बॅकलॉग झालेला आहे तो बॅकलॉग भरून काढण्याच्या करता अतिशय उत्तम उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या रूपाने मतदार बंधू भगिनींना आम्ही दिलेला आहे. आपल्याला मागचा बॅकलॉग त्यांच्या मदतीनं भरून काढायचा आहे. मी त्यांच्या पाठीशी, आम्ही सगळेजण त्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वप्नील पाटील लुंगारे, माजी नगराध्यक्ष कंधार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तसंच साहेबराव काळे
कृषी उत्पन्न बाजार समिती लोहाचे संचालक तसेच व्यंकटराव गायकवाड माजी सभापती पंचायत समिती कंधार, शंकरराव घोडबाण त्यांनी पण राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि रघुनाथराव डोबकवाड यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या बरोबर आलेल्या असंख्य सहकारी मित्रांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना मी खात्री देऊ इच्छितो, प्रतापराव चिखलीकर साहेब, तुम्ही आम्ही सगळेजण मिळून आपल्या तुमच्या सगळ्यांना कुठेही आम्ही अंतर देणार नाही. सगळे मिळून आपल्या नांदेड जिल्ह्याचा आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करूया. आज त्यांनी जे काही लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व इतके दिवस केलं त्यामुळे त्यांना या जिल्ह्याची खरा माहिती आहे. जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्या अडचणी या देखील आमच्या प्रतापरावांना परिचित आहे. चिखलीकर साहेबांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाला निश्चितपणे होईल याबद्दल मला विश्वास वाटतो. एकंदरीतच आज जे काही झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये मला नांदेडचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांना देखील अभिवादन करायचंय का जिल्ह्यानी चांगले लोक त्या ठिकाणी दिले आणि त्यांनी उत्तम पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. आता या निमित्तानं आपल्याला नवी पिढीला पण पुढे आणायचंय. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुका कशा लवकर होतील आणि आपल्या ग्रामीण भागातल्यांना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इथं कशी त्या ठिकाणी संधी देता येईल याकरता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती तुम्हाला सगळ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही. आज नांदेड जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये 3.5 शक्तीपीठापैकी एक असणारी माऊच्या रेणुका मातेच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. शीख समुदायाचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंहजी कृतज्ञतापूर्वक त्यांचं मी स्मरण करतो. त्यांना देखील वंदन करतो. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्म्यांचं कृतज्ञतापूर्वक मी स्मरण करून त्यांना वंदन करतो. तसंच मी आज केशवराव धोंडगे साहेबांची पण त्या ठिकाणी त्यांचाही आठवण काढतो. त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचं अतिशय तडफेने प्रतिनिधित्व केलं. मी ज्यावेळेस निवडून आलो पहिल्यांदा त्यावेळेस धोंडगे साहेब स्वतः त्या सभागृहाचे सदस्य होते. मी त्यांचे भाषण अतिशय जवळून ऐकलेली आहे. अशा पद्धतीचे एक चांगल्या लोकांना, चांगल्या सुपुत्रांना जन्म देणारी ही भूमी आहे आणि त्या भूमीमधले तुम्ही मतदार आहात. त्याच्यावर तुमच्या सगळ्यांच्या बद्दल मला एक आदराची भावना आहे. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. लोहा कंधार मतदारसंघातल्या माझ्या मतदार बंधू भगिनींना जाता मी एकच सांगतो की ह्या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या. मागच्या वेळेस लोकसभेला खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न की बाबा संविधान बदललं जाणार आहे, तिथं आरक्षण काढलं जाणार आहे, तिथं जे घटना बदलली जाणार आहे असं खोटं नाटक सांगून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अतिशय अतिउच्च दर्जाचं आहे आणि त्याच्यामुळं ते बदलण्याचा कुठं प्रश्नच नव्हता. परंतु लोकांना खोटं सांगून त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केला आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याचा फटका बसला. माझ्या मुस्लिम बांधवांना पण काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या मनामध्ये भीती घातली की तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. त्याच्यामुळं त्यांच्याही मनामध्ये एक घबराट निर्माण झाली. पण तुम्ही आता काळजी करू नका. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.
आणि आम्ही सगळेजण आम्ही मिळून या राज्याला आपल्याला पुढे न्यायचंय. मराठवाड्याला देखील आपल्याला न्याय द्यायचा आहे. मराठवाडा हा निजामांच्या हातामध्ये अनेक वर्ष होता. त्यामुळं आपल्या कुणबीचं सर्टिफिकेट हे विदर्भवाल्यांना मिळालं. ते कुणबीमध्ये मोडले जातात. उत्तर महाराष्ट्र मोडला जातो. कोकणामध्ये देखील तशा पद्धतीनं मदत होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मदत होते. पण मराठवाड्यातल्या आमच्या बांधवांवर त्याबद्दलचा जरा अन्याय होतो. त्या अन्याय दूर करण्याच्या करता मराठा समाजाला देखील आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी आमच्या तरुणांची भावना आहे ती भावनेची पूर्तता करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध. कुठल्याही परिस्थितीमध्ये आता जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण सुप्रीम मध्ये कसं टिकेल, आपल्या हायकोर्टात कसं टिकेल याबद्दल आमचा प्रयत्न चालू आहे. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका बाळगू नका. जर यदा कदाचित तुमच्याकडे दुसरा कुठला वेगळा प्रस्ताव असेल आणि त्याच्यातून हा सगळा प्रश्न मार्गी लागत असेल तर त्याही भूमिकेचं आम्ही स्वागत करून त्या रस्त्याने जाण्याकरता देखील महायुतीचं सरकार कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देखील मी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना देतो. आणि इतर पण समाजाचं वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या आहेत. इतरांना न दुखवता या सगळ्या मागण्या मार्ग आपल्याला कसा काढता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आमच्याकडनं निश्चितपणे होईल. मला जाता जाता एवढंच सांगायचं, 4 महिन्यात मुलाखांना बरचसं पाणी वाहून गेलेलं आहे. आता माग लोकसभेला विरोधकांच्या खोटारडेपणा लोकांच्या लक्षात आलेला आहे. आता सामान्य मतदार विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. लोकसभेला केलेली चूक आता विधानसभेला सुधारण्याची संधी आपल्याला आलेली आहे. विरोधकांच्या भूलथापाला नांदेडकर किंवा काही भागातले माझे मतदार हे बळी पडले. त्याच्यामुळे प्रतापराव चिखलीकरांच्या सारख्या एका अनुभवी लोकप्रतिनिधी यांना थांबावं लागलं. ही जरा मोठी चूक झालेली आहे. मात्र आता या गोष्टी आपण विसरून जाऊ आणि नांदेडकरांनी लोकसभेच्या वेळेस जो काही निर्णय घेतलेला होता तो मात्र आता विधानसभेत लोहा कंधारकरांनी इथल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनी हे मागचा घेतलेला निर्णय आता सुधारावा आणि आमच्या प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या रूपाने एक चांगला सक्षम अनुभवी लोकप्रतिनिधी आपण आपलं प्रतिनिधित्व करण्याच्या करता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावा असं आवाहन मी आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो. काही झालं तरी तुमच्या भागातले जे काही प्रश्न आणि अडचणी असतील ते सोडवण्याच्या करता प्रतापराव चिखलीकर हे प्रयत्न करतीलच. परंतु त्यांच्या पाठीशी मी स्वतः मजबूतीने उभा राहील आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल हा शब्द देखील मी या निमित्तानं आपल्या सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना देतो. तसंच आम्ही ज्या लोकप्रिय योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील पुढं 5 वर्ष चालू ठेवण्याच्या करता देखील वादा हा अजितदादाचा वादा आहे. हा वादा तुम्ही लक्षात ठेवा. मी शब्दाचा पक्का आहे. आम्हाला चांगले सहकारी हवेत आणि ते सहकारी निवडून देण्याची किमया ही तुमच्या मध्ये आहे. ते काम माझ्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सहकारी मित्रांनी करावं. मला स्टेजवर आमच्या भगिनी चित्राताई देखील दिसत आहेत. मी या निमित्तानं माझ्या बहिणीला देखील इथनं नमस्कार करतो आणि आज मला दुरून का होईना तुमच्या सगळ्यांशी व्हीसीच्या द्वारे बोलता आलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपले मनापासून आभार मानतो. हेमंतराव पाटील साहेब पण मला दिसत आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. हेमंतराव आपण नेहमीच एकमेकाला मदत करत आलेलो आहे. विक्रम काळे दिसत आहेत. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु सगळे मिळून आपले एकजूट महायुतीची आपण दाखवूया आणि प्रतापरावांना प्रचंड ताकदीक्याने विजय करून आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणूया
ही सांगण्याची कळकळीची नम्रतेची विनंती करतो. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादीच्या आमच्या जिल्हाध्यक्षांचं पण स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हॅलो. यानंतर माजी खासदार तथा विद्यमान आमदार आदरणीय हेमंत भाऊ पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. खाली बसा. अजून चिखलीकर साहेबांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. पाठीमागे खाली बसा. सभा संपलेली नाहीये. बसा, खाली बसा. आपल्या भागाचं लाडकं दैवत माळेगावाच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होतो. मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, आमचं सर्वांचं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय विक्रमजी काळे साहेब, ज्यांच्या प्रचारार्थ इथं आलेलो आहोत, असे माझे मोठे बंधू आदरणीय प्रतापराव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढे उपस्थित असलेले थोडं 2 मिनिटं. मन्याड खोऱ्यातील सर्व 72 जनता. बंधू थोडं माझी सर्वांना विनंती आहे, आपण इतक्या वेळ शांततेत बसलात. हेमंत पाटील साहेबांचं भाषण झाल्यावर मी 2 मिनिटं बोलणार आहे. दादांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे जायचं होतं म्हणून दादांचं अगोदर ठेवलं. थोडं आपण 5 मिनिटं शांतता राखू. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढे बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. खरं म्हणजे दादा येणार होते आणि दादांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक होतात, पण तो विमानाची अडचण झाल्यामुळं आपल्याला सर्वांना वाट बघावी लागली. असो तरी सुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिलेला आहात. मला माहित आहे प्रतापराव दादा, आपल्यावर प्रेम करणारी मंडळी केवळ लोहा कंधारच नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्यावरची जनता प्रेम करते आणि या प्रेमापोटी समोरचं ग्राउंड हे सगळं भरलेलं आहे. एकेकाळी विक्रमजी, आमच्या दोघांची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये ओळखल्या जायची. 2009 साली आम्ही दोघं विधानसभेला पराभूत झालो. दोघांनी आम्ही 5 वर्ष दुःख आम्ही साजरं केलं. तुम्हाला सांगतो, 2014 ला आम्ही दोघं विधानसभेमध्ये पोहोचलो. नांदेड दक्षिण मधून हेमंत पाटील, लोहा कंधार मधून प्रताप पाटील, आणि 2019 साली आम्ही दोघं खासदार झालो. आता नांदेड जिल्ह्यात मला जागा नव्हती, मला त्यांनी तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाठवलं. पण हिंगोलीतून मी खासदार झालो, ते नांदेड मधून खासदार झाले. कालच्या लोकसभा आमच्या दोघांच्याही नशिबात नव्हत्या. माझी उमेदवारी जाहीर झाली, प्रचाराला लागलो आणि 8 दिवसानंतर मला परत बोलवलं आणि माझ्या बायकोला यवतमाळमध्ये पाठवलं. तिकडे बायको पराभूत झाली, इकडे मला उमेदवारी मिळाली नाही. इकडे बंधू तुम्ही पराभूत झाला. काहीतरी विधात्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी वेगळं असलं पाहिजे, कारण मी आता आमदार झालेला आहे, तुम्ही सुद्धा आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांनी हेमंत पाटलाला हळदीच्या महामंडळाचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. तुम्ही सुद्धा उद्या कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही माझ्या मनामध्ये आशा आहे बांधवून. कारण आता व्यासपीठावर आमच्या चित्राताई लुंगारे बसलेले आहेत, कल्याण सावकार आहेत, जडू पाटील आहेत, आमचे गुरुजी इथं बसलेले आहेत. म्हणजे लोहा कंधार तालुक्यामध्ये जादू करणारी सगळी मंडळी आज व्यासपीठावर तुमच्या बरोबर बसलेली आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण थोडंसं जरा विधानसभेमध्ये आपलं जुळलं नाही. मी तुम्हाला 6 महिने बोलत नव्हतो, परंतु जुने आम्ही एकमेकाचे खरे मित्र आहोत. आमचं भांडण कशामुळे झालं होतं? कलंबर कारखान्यामुळे भांडण झालं होतं. 2016 साली कलंबर कारखाना मी विकत घेतला. साहेबांची सुद्धा इच्छा होती, परंतु ते होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे थोडासा दुरावा निर्माण झाला होता. माझी कारखाना चालवायची इच्छा होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये
पोपळीचा कारखाना मी 8.5 वर्षापासून बंद होता, तो कारखाना घेतला, तो कारखाना चालू केला. तो नुसता चालूच केला नाही तर या नांदेड हिंगोली मराठवाड्यात कुठेही भाव दिला नाही तेवढा 2600 रुपये भाव एक रकमी शेतकऱ्याला दिला. आणि माझी विनंती आहे आपल्याला की मला आता कलंबर काही चालवायचा नाही, कारखाना मी चालवत आहे. तुम्ही पुढाकार घ्या, तो कारखाना तुम्हाला सुपूर्द करतो. फक्त विनंती एवढी आहे, जेवढे पैसे मी सरकारला भरले तेवढे पैसे माझे मला मात्र द्या. तसं दिलेला शब्द पाळणारे म्हणून प्रताप पाटील तुमची ख्याती आहे. आणि ही मायमाऊलीची जी आमची खरं म्हणजे कामधेनू आहे ही आमचा कलंबरचा सहकारी साखर कारखाना. गेल्या 22 वर्षापासून या कलंबरचे चाकं बंद पडलेले आहेत. आज गोदावरीचं पाणी तुम्हाला सांगतो 80 किलोमीटर बॅरेजेस मुळे आपल्या 80 किलोमीटर बॅकवॉटर आहे. मन्यारचं धरण आहे, बारूळचं धरण आहे, सगळं पाणी आहे. तेव्हा शेतकरी वाट बघायला लागले. तेव्हा आपण दोघ जण इथं सगळ्याच्या साक्षीनं शब्द देऊ की येत्या 2 वर्षाच्या आत कलंबर सहकारी साखर कारखाना पुन्हा तेवढ्या ताकदीनं चालू करू. हाच शब्द तुम्हाला इथं प्रसंगी देतो. बाकी नात्या गोत्याच्या राजकारणाचा आमची बहीण प्रणितीताई बोलत होती. खरं तुम्हाला सांगतो की एखादा कार्यकर्ता घडत असताना कार्यकर्ता जेव्हा एखादा या स्टेजला येतो त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याचे 25, 30, 40 वर्ष जातात. हेमंत पाटील एका गल्लीमध्ये काम करत असताना गल्लीच्या शाखा प्रमुखापासून नगर चौकापासून तर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सभापतीपासून आमदार खासदार होत होता, आज विधान परिषदेवर गेला. या गोष्टीला 40 वर्ष घासावं लागलेले आहेत. आज प्रताप पाटलासारखा माणूस घडत असताना त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याचे 40 वर्ष घासलेले आहेत बांधवान. तेव्हा या ताकदीचा लोकप्रतिनिधी आपल्या जर या मतदारसंघाला मिळाला तर निश्चित तुम्हाला सांगतो या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा ताकदवर माणूस मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. अजितदादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. आज या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मुख्यमंत्री बघितले, आपल्या जिल्ह्यानं सुद्धा 5-5दा मुख्यमंत्री पद बघितलं. परंतु वर्षावर कधीही जा, अर्ध्या रात्री जरी गेला तर 1000 माणूस तिथं दिसल. सकाळी 5 वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपत नाही. आज सर्वसामान्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि अजितदादा तर सकाळी 6 वाजताची वेळ भेटायला देतात. तेव्हा हे 3 इंजिन असलेलं सरकार आहे, अहोरात्र काम करणारं सरकार आहे. आज आमच्या अंगणवाडी ताई असतील, आमच्या स्वयंपाक शिजवणाऱ्या बालकवाडी ताई असतील, आमचे रोजगार सहाय्यक असतील, यांचा कोणीही विचार केला नव्हता. आमचे कोतवाल एस्कार असतील, गावातला शेवटचा घटक यांचा कोणीही विचार केला नव्हता. पोलीस पाटील नाव तर खूप मोठं होतं, पण त्या पोलीस पाटलाला पगार किती? 1,500 रुपये पगार बांधवांनो. बडा घरण पोकळवासा पुऱ्या जमिनी गेल्या आमच्या पाटील पाटील म्हणता म्हणता. मात्र पोलीस पाटलाचा पगार 1,500च्या वरी कधी झाला नव्हता. आज मुख्यमंत्र्यांना 15,000 पोलीस पाटलाचाही पगार केला. समोर आमच्या बहिणी बसलेल्या आहेत, त्यांनाही पगार चालू केला. गावातल्या शेवटच्या घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की येती 20 तारीख ही आपली अतिशय महत्वाची तारीख आहे. आणि मागच्या वेळेस आपण लोकसभेला चूक केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार आलं आणि इथं आपण काँग्रेसचा माणूस निवडून दिला. काँग्रेसचा माणूस निवडून दिल्यानंतर त्या सरकारमध्ये काम होणार आहेत का? ते कामं होणार नाहीत. परंतु आता आपल्याला चूक सुधारण्याची संधी आहे. म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून नम्र कळकळीची विनंती करतो की लोहा कंधार मतदारसंघातून आमचे प्रतापराव दादा आणि दक्षिण मतदारसंघाचं आपलं भावाभावाचं नातं आहे. तिकडे आनंदराव तिडके पाटील गोंडारकर हे सुद्धा आपल्या शेतकऱ्याचा पोरगा शंकरराव पैलवानाचा पोरगा तिथं उभा केलेला आहे. माझ्या बायकोलाही मला तिकीट देता आलं असतं, परंतु हे दुर्दैव सम्राट बाळासाहेब ठाकरेची शिकवण आहे की सर्वसामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. आणि ती भावना घेऊन आनंदराव तिडके पाटील गोंडारकर यांना तिकीट दिलेलं आहे. तुम्हाला हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे, इकडे घड्याळ आणि तिकडे धनुष्यबाणाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकणार आहोत तत्पूर्वी धनगर हाटकर समाजातर्फे आदरणीय आपले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा या ठिकाणी घोंगडं आणि काठी देऊन सत्कार करण्यात येत आहे. माजी जिल्हा सदस्य भगवानराव हाके, व्यंकट जंगले, मारुती जंगले, राम बिस्मिले, संजीव गुंटे, किशन गुंटे, शंकर गुंटे, जयबा गुंटे, रामकिशन अंबलगुंडे या सर्व धनगर हाटकर बांधवातर्फे काठी आणि घोंगडं देऊन
खारीक खोबऱ्याचा हार घालून त्यांचे या ठिकाणी स्वागत करत. या आदरणीय हेमंत भाऊ पाटील, आदरणीय विक्रमजी काळे सर, या तिन्ही आमदाराचा धनगर हाटकर समाजातर्फे या ठिकाणी पारंपरिक काठी घोंगडं देऊन आणि खारीक खोबऱ्याचा हार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आपण ज्यांच्या भाषणाची वाट पाहत होतो ते नांदेड जिल्ह्याची शान, कार्यकर्त्याची आन बान शान, मनार कोड्याचा वाद, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, तुम आगे बढ़ो. आदरणीय साहेब. मंचावर उपस्थित मंत्री दर्जा प्राप्त आमदार आमचे बंधू आदरणीय हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विक्रमजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांतजी कदम, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना याचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व समाजाचे मान्यवर नेते, आमच्या सर्व भगिनी, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, आया भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांनो, उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत घड्याळीच्या समोरचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं अमरावतीवरनं विमान उडालं नाही, त्या कारणाने अजितदादा येऊ शकले नाही. परंतु आमच्या मान्यवरांच्या जवळ ज्या भावना दादांनी व्यक्त केल्या, अतिशय दादांना वाईट वाटलं आणि ते बाय रोड येण्याचा आपण प्रयत्न केला, पण बाय रोड आल्यावर सुद्धा 10:30च्या पूर्वी आदरणीय दादा इथं पोहोचू शकत नव्हते. म्हणून दादांना लाईव्ह बोलावं लागलं आणि आपल्या समोर दादांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं. काळे साहेब बोलले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ बोलले, अनेक मान्यवरांची या ठिकाणी भाषणं झाली. चित्ररेखाताई बोलल्या, चित्राताई बोलल्या, प्रणिताताई बोलल्या. या सर्व मान्यवरांनी मला आशीर्वाद देण्याची आपल्याकडे विनंती केली आणि मला खात्री आहे की उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत माझं आतापर्यंत रेकॉर्ड तुम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. 1914च्या निवडणुकीत 14च्या निवडणुकीत मी या ठिकाणी 52,000 मतांनी विजयी झालो होतो. पहिल्या निवडणुकीमध्ये साधारणतः 8,000 मतांनी पराभूत झालो.
आता हेमंत पाटील साहेबांनी सचिन भाऊने जो उल्लेख केला, जे या तालुक्याला आजपर्यंत मिळालं नाही, ते जर पाहिजेत असेल तर 52,000चं रेकॉर्ड तुम्हाला तोडावं लागणार आहे. आणि ही संख्या बघितली, ज्या दिवशी मी उमेदवारी दाखल केली त्याही दिवशी नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी रॅली आपल्या लोहा कंधार मतदारसंघामधून निघाली. आजही आपण एवढं दादांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आलो, याचा अर्थ आपलं सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हेमंत भाऊ आता फार वाईट सवय लागली. सभेला पैसे देऊन माणसं आणायची सवय नांदेड जिल्ह्यामध्ये काही मंडळींनी सुरू केली. पण माझ्या आतापर्यंतच्या इतिहासात, माझ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात मी सभेला येताना कोणाला 1 रुपया दिला नाही, मला कोणी 1 रुपया मागितला नाही. ते मी माझं स्वतःच मागितलं. आणि आपण माझ्यावर एवढं प्रेम करता, त्या प्रेमाची उतराई निश्चित कामाच्या मार्फत मी केल्याशिवाय राहणार. अनेक कामाचा उल्लेख अनेकांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवला. जी जी कामं केली त्याचा उल्लेख प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये केलेला. पण मी आणि हेमंत पाटील मागचे 5 वर्ष खासदार होतो. नांदेड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा विकास झाला पाहिजे ही सातत्यानं भूमिका मांडत असताना नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी करून घेण्याचं काम प्रताप पाटील चिखलीकरांनी, हेमंत पाटील अनेक खासदारांच्या सहकार्याने केलं. त्यावेळेस आमचे कर्नाटकचे मंत्री भागवतजी खुपासाहेब हे आमच्या सोबत होते, म्हणून तो रेल्वे मार्ग मंजूर झाला. त्यानंतरच्या काळामध्ये नांदेड लोहा अहमदपूर लातूर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि माननीय अश्विनी वैष्णवजी रेल्वे मंत्री यांनी आम्ही खासदार असताना पत्र काढलं, यापुढे या मार्गाचा सर्वे होणार नाही, अंतिम सर्वे झाला पाहिजे आणि काम सुरू झालं पाहिजे भूमिका मांडली. नम्रपणानं सांगतो, गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी रेल्वेच्या कामाचं सर्वेचं काम निश्चितपणानं सुरू झालेलं आहे. आणि मला वाटते की सुनेगावला मोजणी देखील आलेली आहे आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात आहे. काम खूप आहे. लिंबोटी धरणाचं काम केलं. 2004ला आपण मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिलात. त्यानंतर लिंबोटी धरण केलं. मी आजही कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचे कधी ऋण विसरू शकत नाही. कारण या महाराष्ट्रात आजच्या तारखेपर्यंत 5 वर्षामध्ये एकही धरण पूर्ण झालं नाही, परंतु माझ्या अपक्ष आमदारकीच्या काळात लिंबोटीचं धरण पूर्ण झालं आणि हजारो हेक्टर जमीन त्या धरणाखाली भिजली आहे. त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. आताच हेमंत पाटलांनी अतिशय मनाचा मोठेपणा केला. आमच्या दोघांमध्ये जो वाद होता तो वाद त्यांनी संपविण्याचा प्रयत्न केला. तोही वादा आणि अजितदादाच्या समक्ष केला की कलंबरचा साखर कारखाना येणाऱ्या 2 वर्षामध्ये सुरू करण्याची भूमिका केली. ही गोष्ट खरी आहे की माझा आणि त्यांचा वाद झाला. मी त्यांना सांगितलं होतं की ह्या भागात तुम्ही येऊ नका, पण ते ऐकत नव्हते. थोडस माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे थोडा हट्ट जास्त होता. आता थोडा माझ्यापेक्षा पैसाही जास्त होता. त्याच्यामुळे हेमंत पाटलांनी हट्ट करून तो कारखाना घेतला. परंतु आता ते म्हणाले की दादा म्हणजे प्रताप दादा, दादा म्हणजे मुक्ती दादा नाही तर आता दादाचं फार जास्त झालं. कोणी उठलं की पैसे देऊन दादा नाव लावायला. मी काही दादा फिदा नाव लावत नाही, फक्त हेमंत पाटील मला दादा म्हणतात, मी कधी दादा म्हणून घेत नाही. पण त्यांनी सांगितलं की हा कारखाना आता सुरू करायचा असेल तर हे सगळं तुमच्याकडे मी सोपून टाकतो, येणाऱ्या काळामध्ये सुरू झाला पाहिजे. आणि आम्ही दोघांनी मिळून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही दोघं जणांनी गेलो. आणि हेमंत पाटलांना त्यांनी सांगितलं
2 वर्षामध्ये हा कारखाना चालू करण्याचा शब्द तुम्ही द्या, वाटेल ती मदत आम्ही करायला तयार आहोत। ही भूमिका राज्याच्या नेतृत्वाने घेतली, म्हणून मी कलंबरच्या कारखान्यावर गेल्या 15 वर्षात या मंचावर पहिल्यांदा बोलतोय आणि मी बोलल्यावर तर केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं सांगणार आहे। मित्र, कामं केली, आम्ही काही उपकार केले नाही। तुमच्या ताकदीवर, तुमच्या आशीर्वादावर आम्ही सत्तेत जात गेलो, आमदार झालो, खासदार झालो, अनेक कामं केली। 50 वर्षामध्ये पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्रामध्ये एवढा विकास कोणी केला नाही, तेवढा विकास प्रामाणिक करण्याचं काम केलं। माळेगावला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला, माळेगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून दिला, माळेगावचं तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये गेलं आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ही योजना यात्रा सुरू केली। त्याच्यामध्ये कंधार तालुक्यातले 2 देवस्थान आणि नांदेड जिल्ह्यातले 2 देवस्थान आहेत। त्याच्यामध्ये रेणुका देवी गुरुद्वारा, खंडोबा आणि उमरतचं देवस्थान, एवढं ताकदीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला। ही कामं करत असताना नॅशनल हायवेची कामं, अनेक सिंचनाचे प्रकल्प आणण्याचे काम केली। त्या सगळ्या खोलामध्ये मी प्रत्येक वेळेस जातोय, सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही। हेमंत पाटलांनी ज्या पद्धतीनं हळदीवर प्रक्रिया होणारा कारखाना काढण्याची भूमिका घेतली, त्याच धर्तीवर कंधार आणि लोहा तालुक्यात सीताफळावर प्रक्रिया करण्याचा कारखाना काढण्याची भूमिका सर्वप्रथम आदरणीय अजितदादांनी मांडली आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की हळदीच्या कारखान्याच्या धर्तीवर सीताफळावर प्रक्रिया करणारा कारखाना या तालुक्यामध्ये, कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये केला जाईल, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आपला हा इतिहास आहे की जेव्हा प्रताप पाटील निवडणुकीला उभा राहतो तेव्हा जिल्ह्यातले सगळे एक होतात, तालुक्यातले सगळे एक होतात आणि प्रताप पाटलाला विरोध करतात। आणि जेव्हा हे सगळे प्रताप पाटलाला विरोध करतात, समोर बसलेली जनता तेवढ्या ताकदीनं प्रताप पाटलाच्या पाठीमागे राहते। हा आजपर्यंतचा इतिहास आहे आपल्या तालुक्यामध्ये। कोण या निवडणुकीत उभा आहे, कोण या निवडणुकीत उभा नाही, मी याच्यावर सांगणार नाही, पण तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे की उद्याच्या 24 तारखेच्या नंतर जे जे या निवडणुकीत उभा आहेत ते 5 वर्ष तुम्हाला नमस्कार करायला सापडले तर माझं नाव प्रताप पाटील म्हणून ठेवू नका। कोणी पुण्याला पळून जाईल, कोणी मुंबईला पळून जाईल, अनेकांचे मुंबईत उद्योग आहेत, अनेकांचे पुण्यामध्ये उद्योग आहेत, एकही माणूस इथं थांबणार नाही। पण आम्ही निवडणुकीत हारलो तरी तुमच्या सोबत आहोत, निवडणुकीत जिंकलो तरी तुमच्या सोबत आहोत। आता काही लोकांना पैशाची खूप मस्ती आली, लोकांना असं वाटायला लागलं की आपण पुण्या मुंबईमध्ये जावं, पैसा कमवावा आणि या लोहा कंधार मतदारसंघाची प्रयोगशाळा करावी, म्हणून काही मंडळी पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची भूमिका घेत आहेत। अरे पैशाच्या जोरावर जर निवडणुका जिंकल्या असत्या तर टाटा बिर्लाचे नौकर आमदार खासदार झाले असते, त्याला तुम्ही यायची गरज पडली नसती। परंतु आम्ही 5 वर्ष 10 वर्ष पुरं आयुष्य तुमच्या सुखादुखामध्ये राहणारी मंडळी आहे। मी 5 वर्ष म्हणून खासदार म्हणून तिकडे गेलो तरी तुमचे संबंध आम्ही कधी तोडले नाही। थोडासा माझा संपर्क कमी जरी झाला तर माझी मुलगी असेल, माझा मुलगा असेल, माझी सून असेल, माझी बायको असेल, माझे पुतणे असतील, हे सगळे सुखादुखामध्ये तुमच्या राहत होते। जर पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढवत असतील तर तुम्ही आमच्या सुखामध्ये सुखादुखात आणि आम्ही तुमच्या सुखादुखामध्ये यायची गरज नाही। केवळ पैसे आणायचे आणि निवडणुका लढवायचं हा नवा पैंडा या मतदारसंघामध्ये निर्माण आहे। हे तुमचं माझं नातं गेल्या 30-35 वर्षापासून नातं आहे। अनेकांनी उल्लेख केला, प्रताप पाटील एका दिवसामध्ये या ठिकाणी उभा टाकला नाही। प्रताप पाटलाला मोठं करायला 30 वर्ष तुम्हाला कष्ट करावं लागले, तुम्ही पाठिंबा दिला, तुमच्या पाठिंब्यावर प्रताप पाटील 30-35 वर्ष झाला राजकारण करतो। मग तुम्ही हे रोपटं लावलं, तुम्ही हे रोपटं मोठं केलं, आता रोपटं सावली द्यायच्या तयारीत आहे
तर काही लोक त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही लावलेलं रोपटं तुमच्या डोळ्याच्या देखत कोणाला तोडू देणार आहात का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती राहणार आहे, खूप मला बोलता येईल पण तुमची परीक्षा मी अधिक वेळ घेणार नाही. 5 वाजता आपण दादाची सभा या ठिकाणी जाहीर केली. 5 वाजल्यापासून आपण या मैदानावर आहात आणि आता रात्रीचे 9 वाजले. काही ठिकाणी असं होते की जी माणसं रोजाना लावून आणतात ना, खालून लोक सांगतात टाळ्या वाजवा, ते लोक म्हणतात आम्हाला येऊन बसायचे पैसे दिले, टाळ्या वाजवायचे पैसे दिले नाही. आणि अशी परिस्थिती इथं निर्माण झाली. माझी आपल्याला खूप खूप विनंती आहे, आता माझं बघा राजकीय कॅरियर कसं आहे, वरच्याही मंडळीला माहित व्हा म्हणून सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय दुसरं काही मिळालं नाही, पण मला जे मिळालं ते तुमचे आशीर्वाद मिळाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी पंजा या निशाणीवर लढल्या. विधानसभेची निवडणूक शिलाई मशीनवर लढली. दुसरी विधानसभेची निवडणूक कब्बशीवर लढली. तिसरी विधानसभेची निवडणूक धनुष्यमानावर लढली. चौथी लोकसभेची निवडणूक कमळावर लढली. आता शिल्लक होती घड्याळ, आता ती घड्याळ घेऊन या मतदारसंघात आता माझ्यासाठी चिन्ह शिल्लक नाही, सगळ्या चिन्हाचा कोरम होऊन गेला. आता माझी आपल्याला हात जोडून विनंती राहणार आहे, तुमच्या मनामध्ये जे आहे ते अजितदादा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अजितदादांनी वादा दिलेला आहे, म्हणून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाला ताकद देण्यासाठी कंधार आणि लोहा मतदारसंघातून घड्याळीच्या समोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्या. उद्याचे 10 दिवस तुम्ही माझ्यासाठी काम करा, उभं आयुष्य तुमच्यासाठी काम करायला मी तयार आहे, एवढे या ठिकाणी सांगतो. अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर येत असताना अनेक गोष्टीचा मी उल्लेख करेन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढ्या शांततेनं या ठिकाणी सभा ऐकली, आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिखलीकर साहेब तुम्ही यानंतर आभार प्रकट करण्यासाठी मी भाजपा तालुका अध्यक्ष कंधार प्राचार्य किशनराव डोपळे सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रकट करावा. तुम कहा भी हो हम वहां है, तुम कहा भी हो हम वहां है. आदरणीय चिखलीकर साहेबांचा, आदरणीय चिखलीकर साहेबांचा माईच्या मग तुझ्या माईसोबत आपण नाराज आदरणीय चिखलीकर साहेबांचा माईचान, आदरणीय चिखलीकर साहेबांचा आपली निशाणी घड्याळ, आदरणीय चिखलीकर साहेबांचा आपली निशाणी. लोहा विधानसभेच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, भारतीय जनता